हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग. या चपाती खायला रात्रीचा भात उरला होता. मस्त भात फ्राय करून दिला. यांना चहा चपाती आणि भात दिला. म्हटलं नाश्ता करा, चहा प्या. आणि तोपर्यंत हा बघा एवढा मोठा भात उरला होता. काय करायचं मग, फ्राय केलं. मग स्वयंपाक करून घेतला तोपर्यंत. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल करिश्मा लाईफस्टाईल. कसे आहात सगळे? मजेत? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. पुढं काय रे? चाललो. राहू द्या, आता काय आठवणं आम्हाला. आमचं मेंदू बंद पडलंय. कारण तिसऱ्या मजल्याहून खाली जाणं म्हणजे जोक नाही. पार्सल आला होता, पार्सल आणलंय आणि तिसऱ्या मजल्याहून खाली गेलोय आम्ही. आणि तिसऱ्या मजल्यावर आलोय. लिफ्टची सोय नाही. रूमला भाडं बी लई आहे असं वाटतंय मला. बरं असू द्या, भाड्याचीच रूम आहे बरं का. रूम भाड्याचीच आहे, लिफ्ट नाही आहे. स्वतःचं घर घेणार ना, तेव्हा लिफ्टवाला घेणार. हे कवर काढायचं आहे, काढू नंतर. हे बघा गादीचं हे मॅट्रेस मागवलेलं आहे मी वर. म्हणजे ते हे जे कॅरी बॅग आहे ना गादीवर, ती कॅरी बॅग काढून हे वॉटरप्रूफ मागवलेलं आहे. आता बघू याला बसतंय का, नाही तर मग रिटर्न करायला. याच्यामध्ये काय पार्सल आलं आहे काय माहिती रे बाबा. काय मागवलं होतं मी, मलाच आठवना. तर आमचे पार्सल आलेले आहे. सकाळपासून आम्ही व्हिडिओ स्टार्ट केलेला नाही आहे. आणि उद्या माझा बड्डे आहे. सो त्यामुळे आज आम्हाला शॉपिंग करायची. शॉपिंग म्हणजे मिस्टर बोलले की चल तुला ड्रेस घेऊन देतो छान, आणि जिकडं बड्डे करायचा आहे तिकडं डेकोरेशन बघून येऊ. ते आधी घरीच करायचं म्हणत होते, पण त्यांच्या मित्रांनी त्यांना सांगितलं वाटतं की बायकोचा पहिलाच बड्डे आहे, तर चांगल्या ठिकाणी कर, चांगले सरप्राईज गिफ्ट दे असं सांगितलं. असे मित्र पाहिजेत राहा, नाही का सांगणारे. तुला चांगली मैत्रिणी पाहिजे. माझ्या मैत्रिणी बी आहेत लई. त्यांच्या बड्डेच्या वेळेस आपण बी सरप्राईज देऊ त्यांना. ओ असं हे किचन क्लीनर आहेत वाटतं. किचन क्लीनर 2. चला मग आता मी हे पार्सल ओपन करते, मग दाखवते तुम्हाला. करा कंटिन्यू. तर फ्रेंड्स, खूप जण म्हणत होते कमेंटमध्ये की ते कॅरी बॅग काढ, गादीची कॅरी बॅग काढ, पलंगाची कॅरी बॅग काढ, गादीला कवर आण. तर तुम्ही म्हणणार तसे मला जे कमेंट आवडतात ना, त्या कमेंटनुसार करण्याचा प्रयत्न करते बरं का. सांगत जा, काही हरकत नाही. जर काही गोष्टी मला कळत नाही तर तुम्ही सांगितले तर काय फरक पडत नाही. आणि उलट तुम्ही यूट्यूब फॅमिलीच आहे ना माझी, मग तुम्ही नाही सांगणार तर कोण सांगणार. मी काय कोणाला विचारायला जात नाही, मी कोणाच्या संपर्कात पण नाही. नवऱ्याने सांगून ठेवलं अजिबात कोणाशी संपर्क ठेवायचा नाही. ना कुठली मैत्रीण, ना कुठला मित्र, ना कोणी ना कोणी. त्यामुळे कोणाशी बोलत नाही बाबा. त्यामुळे मला कमेंटमध्ये तुम्ही सांगत जा, काय चुकत असेल, काय हुकत असेल, काय सांगायचं असेल, काय कमी जास्त ते तुम्हीच सांगत जा आता, ठीक आहे. तर हे गादीला मिशोवरून मी मस्त कवर मागवलेला आहे. लई स्वस्तात मस्त भेटलेला आहे बघा. तर कसा वाटतो आता सांगा. आणि त्या पलंगाची कॅरी बॅग काढून टाकली, गादीची कॅरी बॅग काढून टाकली. अरे झाडायचंच राहिलं होतं. मग परत ते पलंग बघा आता कसं वाटतोय सांगा आमचा मॅट्रेस. उठणार आहे बाबा, दाखव दे ना. पलंगाची कॅरी बॅग बी काढलेली आहे बघा. साईडला वे. हे मॅट्रेस कसं वाटते सांगा आता. गादीला कवर झाला, टेन्शन नाही. छान भेटला कवर. आता बेडशीट हातरायचं. आम्ही एका मार्केटमध्ये गेलो होतो शॉपिंग करायला. तिथून असे 2-3 बेडशीट आणलेले. एक वेगळाच आहे जरा. आता हा एक अजून पुढे दिसतीलच तुम्हाला, दुसरं बेडशीट दिसेल नंतर. तर इकडे लय उन्हाळा तापते बाबा. काय सांगावं तुम्हाला. तुमच्याकडं कसा आहे उन्हाळा नक्की कमेंट करून सांगा, कोणत्या गावावरून बघता ते. तर उन्हाळा लय तापतोय. मग कूलर लावून थोड्या वेळ बसली, मस्त गारगार हवा घेतली. या फ्रेंड जेवण करायला. जेवण करतोय आम्ही. काय झालं? नाही दाखवायचं का? 5 मिनिटात का? जेवू दे मला. अवघड आहे याचं एक. जेवल्यानंतर मोबाईल बघायचा असतो. होय का? बरं, तू जास्त हुशार आहे जरा. तर मित्रांनो, या जेवण करायला. आम्ही जेवण करतो. सकाळी एकदा नाश्ता झाला होता, त्यामुळं उशिरा भूक लागली. आता उशिरा जेवण करतोय. हा बी उशिरा उठला. याची अजून आंघोळ नाही. कशाला सांगती आवड. आणि आता पाणी लावले त्याला आंघोळीला. आणि ते काय म्हणतात, पार्सल आले आपलं काय रे, किचन क्लीनर. ते ओपन नाही केलं अजून. बसली थोड्या वेळ व्हिडिओ टाकत, कमेंट वाचत. त्या कमेंटमुळे तर लय राडा झाला बाबा, काय करावं. ते कमेंट करत ते फेसबुक डिलीट करायला लावलं मला. त्यांनी म्हणले तुला मी पाहिजे का फेसबुक पाहिजे. एका मिनिटात फेसबुक उडवला.
फक्त त्यांनी असं नको म्हणून मी पाहिजे का यूट्यूब पाहिजे म्हणजे झालं अवघड होऊन जाईन मग. तर जेवण करतो आहे आम्ही. आणि हे पूजाताईने आहे ना लोणचं आणलं होता जेव्हा ते तिकडं आलते ना, तर लोणचं आणलं होता. खूप छान आहे लोणचं, एवढा टेस्टी, एवढा आवडला मला तो लोणचं. त्यांना फोन करून मागवून घेणार आहे अजून, एवढा आवडला. तर ते फेसबुकवर लोक घाणघाण कमेंट करतात ना, घाणघाण लोक राहतात तिकडं, चांगले लोक नाही राहत. तर ते म्हणत होते आपली एवढी मोठी फॅमिली आहे, आपण चांगल्या घराण्यातली यावं, एवढं सगळं भेटलं आहे तुला, आधी काय झालं मला माहीत नाही, काही घेणं देणं बी नाही, पण आत्ता सगळं काही चांगलं भेटलं आहे. त्यामुळं फालतू जर लोक कमेंट करत असतील तर काही गरज नाही आहे. तुला काही कुठं कमवायला पाठवत नाही मी, किंवा तुला सांभाळणार नाही असं होणार नाही. त्यामुळं त्या विषयावर लई चर्चा करून ते शेवटी फेसबुक डिलीट केलेलं आहे. कारण नको आहेत आपल्याला असले कमेंट. आपण किती चांगलं दाखवलं ना तरी आपण लोकांच्या तोंडाला हात नाही लावू शकत. त्यामुळे मी होईन तेवढं त्यांना समजून सांगितलं की नको बाबा, इग्नोर करा वगैरे. पण लोक लई चिप लेवलचे कमेंट करतात, त्याच्यामुळे मग डिलीट करावं लागलं मला फेसबुक. ठीक आहे, त्यांच्या आनंदासाठी, त्यांनी जर माझ्या आनंदासाठी एवढं केलं आहे, माझा एवढा विचार करतायत म्हणल्यावर मी काय एवढं मागं पुढं बघून विचार करत बसू, लगेच डिलीट केला. चला या जेवण करायला. आता कपडे लावायचे अजून, याची आंघोळ झाली की कपडे लावून देते. व्हिडिओ नाही पडला अजून कोणत्या चॅनलवर, आज या चॅनलवर व्हिडिओ पडला. शॉपिंग करायला जायचं आहे आम्हाला आल्यावर, ते आज लवकर येणार आहेत 5 वाजताच. पूजाताई आम्हाला लोणचं आणून द्या बरं का, व्हिडिओ पाहत असाल तर परत पाठवून द्या लोणचं. लोणचं लई आवडलं, खूप छान आहे, टेस्टी एकदम. चला मग चला कंटिन्यू बोलू नंतर. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. आवरलं आमचं घरातलं सगळं, आवरलं सगळं म्हणजे जे लावायचा राळा आहे तो नाही बरं का, तर कामं घरातले डेलीचे. तू कुठं मागं लपायला लागला? हां, संध्याकाळ झाली, सगळं आवरलं आहे आता बघा. गप ना माझ्या, काहून त्रास देतो रे? हां, फटके पाहिजेत का तुला? उगा त्रास देतो उगा. हे बघा, भांडे बिंडे घासून ठेवलेत, किचन ओटा वगैरे साफ केला. अजून बंद नाही झाली. कधीची वॉशिंग मशीन लावलेली आहे. आता 15 मिनिटात होऊन जाईल बघ. 15 मिनिटं दाखवते, 15 वेळेस फिरायचं दाखवते. कचरा साचला एवढा. वॉशिंग मशीनला पावसाळ्यामध्ये खराब होईल म्हणून कोणीतरी कमेंट केली होती, तेव्हाचं तेव्हा बघू. आता सध्या पुरतं तर वापरून घेऊ म्हणते. आहे ना, हे इथं लावले कपडे वाळत टाकायला सोय. पण हे असं येईल ना मग चिमटे बिमटे होईल आता. 2 कपडे बी लावलेत. कवाची लाईट गेली होती, पाणी गेलं होतं, त्यामुळे सगळं प्रॉब्लेम झाला, कपडे अडकले. आता परत चालू झाली मशीन. आता काय धुणं भांडे झाडू ते सगळं आवरलं. आता मिस्टरचा फोन आला. मिस्टर म्हणले आवरून ठेव, आवरलं का, बाहेर जायचं आपल्याला, तुला कुठं जेवणच चालतो म्हणतात बाबा. त्यांना मी सांगू वैतागली, बाहेरचं नाही खायचं, ते ऐकत नाही. आता समजलं मला, त्यांना माझ्या हातचा स्वयंपाकच आवडत नसणार असं काही असू शकतं बरं का. पण तसं पण नाही. रात्री तर भाजीची एवढी तारीफ करत होते, बापरे. मला म्हणत होते एवढ्या भारी भाज्या बनवते ना म्हणे तू, हॉटेलमध्ये जायची काय गरज आहे, हॉटेलमधली भाजी तर एवढी भारी राहील का म्हणे, एवढी भारी भाजी बनवते म्हणे. कोणाचा फोन आहे रे? उचल, कोण आहे विचार. हॅलो, कोण आहे म्हणा, विचार ना, बोल ना. हां हॅलो, थांब 1 मिनिट थांब म्हणा. हॅलो, हां बोला ना. वेलकम बॅक. निघायचं का मग? मिस्टर आलेत. मिस्टर काय करतात, तयारी करतात. काय चाललं हो तुमचं? कशाला? आपल्याला कोणाला दाखवायचं आहे? बड्डे उद्या आहे, आता थोडी आहे बड्डे. हां, चला चला चला, चलो चलो, चला ना. हाय, देखा तुझे तो कैसे लगा, हो गई दीवानी. चला चला, ओ हाईट कंपाईट झाला, चला. तर फ्रेंड्स, व्हिडिओ आहे 2 मार्चचा. मला बड्डेचा ड्रेस घ्यायला त्यांनी नेलं होतं मार्केटमध्ये बाहेर. आणि त्यानंतर तुम्ही सगळे कोणत्या व्हिडिओची वाट बघताय मला चांगलं माहिती आहे.
लवकरच येईल लग्नाचा व्हिडिओ पण प्रयत्न करत आहे मी, पण पेंडिंग व्हिडिओ पण टाकायला पाहिजे ना, एवढे व्हिडिओ शूट करून ठेवले. आणि इकडे बघा मयंकची मज्जाच आहे बाबा. तर त्यांना म्हणला पप्पा मला मँगो ज्यूस प्यायचं आहे, लगेच नुसतं ऑर्डर टाकू दे, हे पाहिजे ते पाहिजे, लगेच भेटतं. त्यानंतर आम्हाला एका ठिकाणी हॉल बघायला जायचं होतं, तर ते एका हॉटेलमध्ये आणलं, राजमहल हॉटेलचं नाव आहे. तर तिकडं मला बड्डेसाठी म्हणजे बड्डे इथं सेलिब्रेट करू म्हणून आणलं होतं. तर मला फार आवडलं डेकोरेशन. आणि तुम्ही बड्डेचे व्हिडिओ फोटो हे तर आधीच बघितले आहे, पण हे बड्डेच्या अगोदरचा व्हिडिओ आहे, म्हणजे 2 मार्चचा. सगळे व्हिडिओ शूट केलेले पोस्ट होणार आहेत, सगळेपर्यंत पोचणार आहेत. लग्नाचाही व्हिडिओ येणार आहे, थोडासा वेळ द्या, थोडंसं समजून घ्या. असं समजू नका की म्हणजे ते परत मागं पुढे व्हिडिओ झाले की तुम्हालाच काही कळणार नाही. त्याच्यामुळे मला सांगून व्हिडिओ पोस्ट करावं लागते की कोणता व्हिडिओ कधीचा आहे. ठीक आहे. तर मयंकचे सगळे हट्ट पुरवले जातात, लाड पुरवले जातात. मयंकचा लाड होतोय, मयंककडे आमचं लक्ष आहे. प्लीज चांगले कमेंट करा, कारण जेव्हा तुम्ही वाईट बोलता तेव्हा जसं मी वाईट बोलल्यानंतर तुम्हाला वाईट वाटतं ना, काहीच करा. तसंच तुम्ही सुद्धा मला वाईट बोलल्यानंतर मला पण वाईट वाटतं. तर मी रागाच्या भरात काही बोललेले तुम्हाला नाही आवडलं ना मैत्रिणींनो, म्हणजे सगळ्यांनाच नव्हती बोलली मी तशी, सगळ्यांनी मनावर घेतलं, त्यासाठी सॉरी. मी ज्या बायकांना बोलायची त्यांना बोललीच होती. आणि राहिली गोष्ट ज्यांना घमंड इगो आला असं वाटतंय ना, तर असं काही नाही आहे. फक्त मी वाईट दिवसातून गेली त्यावेळेस माझी कोणी साथ दिली हे बघितलं, त्यामुळे माझा स्वभाव बदललेला आहे, बस एवढं समजू शकता. मित्रांनो, आत्ताच आम्ही बाहेरून आलो. मॅडमला काय झालं बघा, झोपलेत. फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर आम्ही बाहेर गेलो होतो, आलो आहे आता ड्रेस घेऊन बड्डेचा. माझा काही अजिबात मूड नाही आहे बड्डेसाठी, नको वाटते, बोर व्हायला लागला आता. काय बड्डे करायचं, लई खर्च झाला आधीच. मग आम्ही बाहेरून आलो, आम्हाला एक निंबू दिसला. आज पौर्णिमा आहे, लोक निंबू टाकतात रस्त्यात, त्याचं सरबत करून पितो म्हणते तुमच्या दाजी. लिंबू मला मारे लाग बाई, अशी गंमत झाली. ते निंबू पाहिल्यापासून माझी तब्येतच डाऊन झाली बघा. तिथं जेवण करून आलो आणि डायरेक्ट आता झोप लागते मला. बड्डेचं बघू आता काय होते काय नाही माहीत नाही. लक्ष्मण दादाला फोन केला होता, लक्ष्मण दादाला म्हणलं या बड्डेला, काय माहिती आता येतात का नाही, लांब असल्यामुळे काही येणार नाहीत ते. शक्यतो आले तर बरं होईल. उद्या सांगितलंच तुम्हाला आले नाही आले. आता लय वैतागली, कंटाळली मी, व्हिडिओ काढायची काय कॅपॅसिटी नाही. आता झोपते, तुम्ही पण झोपा, मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. ते बघते तसे, त्यांना बोलता येत नाही, ते मला म्हणतात मला काही येतच नाही व्हिडिओ काढता. मी म्हणते का तुम्हाला स्वतःहून की असं म्हणजे जाऊ द्या. मी असं तुम्हाला काही वाईट बोलते का? लोक कमेंट करते तू त्यांना वाईट बोलते असं, म्हणजे त्यांना येत नाही व्हिडिओ काढता असं. आता नाही येत तर नाहीच येत म्हणणार ना, नाही येत म्हणजे नाही त्यांना कॅमेरा पुढं बोलता येत, त्याच्यामुळं. हो हां, वायफाय बसवला, वायफाय राउटर. या खोक्यांमध्ये कॉक्रोच होईल म्हणे, खोके काढून टाक बाहेर. कॉक्रोच या खोक्यांमध्ये व कॉक्रोच होते अशी कमेंट आली होती. अशी कमेंट आली की खोके बाहेर काढ, खोक्यांमध्ये कॉक्रोच होतात. बरोबर ना? मला काय माहित कोण केलती, कोणतरी केलती ना, कोण का असं ना. हां होय, आलीच. चला मग मित्रांनो, मस्त राहा, स्वस्त राहा, झोपून राहा. बाय बाय, गुड नाईट. भाजी करायची का? कशाची भाजी खाता? कशाची भाजी खाता? खेकड्याची भाजी खाता तुम्ही? काही बी खाता. बैगन मसाला. बाय बाय, गुड नाईट म्हणा. बाय बाय, गुड नाईट.
टेक केअर, स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. आता पुरता बाय बाय, गुड नाईट. बड्डे कसा भेटू होणार आहे? उद्याच्याला. बड्डे कसा होणार आहे? नाही होणार. जोरदार होणार आहे. बड्डे नाही होणार बरं का मित्रांनो. बड्डे जोरदार होणार आहे. चला बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चांगलं आहे का?